वाटतं का की गटारी अमावस्येचा संबंध गटाराशी आहे किंवा हा दिवस फक्त चिकन मटन आणि पार्टीसाठीच असतो? या नावामागे लपलं एक मोठं रहस्य. खरं तर गटारी हे या सणाचा मूळ नावच नाही. मग खरं नाव काय आहे आणि हा सण का साजरा केला जातो? चला अवघ्या काही मिनिटात जाणून घेऊया. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. श्रावण महिना सुरू होण्याआधी नॉनव्हेज प्रेमी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे गटारी अमावस्या. गटारी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर मजा मस्ती, भरपूर मांसाहार आणि मद्यपानाचं चित्र उभं राहतं. या दिवशी अनेक घरांमध्ये चिकन मटन मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांची मेजवानी असते. मात्र गटारीचा अर्थ केवळ इतकाच आहे का? आणि गटारी या शब्दाचा गटार या शब्दाशी काही संबंध आहे का, याची माहिती अनेकांना माहीतच नसते. पण या दिवसाचं खरं नाव गटारी नसून गतहारी अमावस्या असं आहे. गतहारी हा शब्द गत म्हणजेच गेलेला आणि आहार म्हणजे अन्न या शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजेच ज्या आहाराचा पुढील काही दिवस त्याग केला जाणार आहे त्याला गतहारी असं म्हटलं जातं. मात्र कालांतराने हा शब्द बदलत गेला आणि त्याचा अपभ्रंश होऊन गटारी असं प्रचलित झालं. श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो. या काळात पचनशक्ती कमी होते आणि संसर्गजन्य आजारांचाही धोका वाढतो. महाराष्ट्रात 2024 मध्ये श्रावण महिना ऑगस्ट पासून सुरू होत आहे. त्यामुळे यावर्षी गटारी अमावस्या 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. या काळात पचनशक्ती कमी होत असल्यामुळे हलक्या अन्नाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मांसाहार मद्यपान यांसारख्या गोष्टी टाळण्याचं महत्त्व वाढतं. त्यामुळे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात मांसाहार आणि मद्यपान टाळण्याची परंपरा आहे. याच कारणामुळे श्रावण सुरू होण्याआधी आदल्या दिवशी लोक आपल्या आवडीचा मांसाहार पदार्थाचा आस्वाद घेतात आणि त्यानंतर श्रावणभर संयम पाळतात. त्यामुळे गटारी अमावस्या हा केवळ पार्टीचा दिवस नसून संयमाची सुरुवात करण्यापूर्वीचा शेवटचा दिवस मानला जातो. मित्रपरिवारांसोबत मेजवानी आनंद आणि एकत्र वेळ घालवण्याची ही परंपरा आजही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पाळली जाते. तर आता कोणी गटारी अमावस्येचा संबंध गटाराशी जोडला तर त्यांना या नावामागचं खरं रहस्य नक्की सांगा. कारण हा दिवस फक्त मेजवानीचा नाही तर संयमाची सुरुवात करण्यापूर्वीचा आणि परंपरेचा दिवस आहे. आणि अशाच रंजक आणि सत्य माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.